नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश वानखडे पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आणि आज घेऊन आलोय अत्यंत इम्पॉर्टंट सेशन. जे सेशन तुमच्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट असणार आहे. शेवटच्या मिनिटापर्यंत पहा, कारण आज आपण एक महत्त्वाची अनाउन्समेंट करतो आहोत. तर बघा, तर औषधीबद्दल बोलण्याआधी आजाराबद्दल बोलूया की नेमकं आपण जो उपाय तुमच्यासाठी आज घेऊन आलोय. आधी तुम्ही तुमचा आजार चेक करा, आधी तुम्ही तुमचं इंग्लिशमधलं इम्प्रूव्हमेंट किती आहे ते चेक करा. बघा, गेली अनेक वर्ष आपण इंग्लिश शिकतोय, पण अजूनही तुम्हाला इंग्लिशच्या अनेक कॉन्सेप्ट्स आहेत ज्या तुमच्या अजूनही क्लिअर नाहीत. आणि जोपर्यंत तुमच्या ग्रामरच्या कॉन्सेप्ट्स क्लिअर नाहीत तोपर्यंत तुम्हाला नीट इंग्लिशमध्ये लिहिता येणार नाही, नीट इंग्लिशमध्ये वाचता येणार नाही, नीट इंग्लिश कळणार नाही. आणि हो, जरी स्पोकन इंग्लिश स्पीकिंगसाठी जरी पूर्ण ग्रामर महत्त्वाचं नाही तरी बेसिक ग्रामर अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण जोपर्यंत तुम्हाला त्या सेंटेन्सचा अर्थच कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलंही सेंटेन्स बोलताही येणार नाही, वाचताही येणार नाही आणि कळणारही नाही. त्यामुळं अँड ॲज वी आर नॉट अ नेटिव्ह स्पीकर, आपण नेटिव्ह स्पीकर नाही आहे, त्यामुळं तुम्हाला ग्रामरच्या थ्रूच जावं लागेल. त्यामुळं ग्रामर, कमीत कमी बेसिक ग्रामर तरी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळं ज्या ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमधल्या चारही स्किल्स, रीडिंग, स्पीकिंग, लिसनिंग अँड रायटिंग स्किल, चारही स्किल ज्यांना डेव्हलप करायचे आहेत त्यांनी व्हिडिओ शेवटच्या मिनिटापर्यंत पहा आणि जाणून घ्या की तुम्हाला अजून अनेक कॉन्सेप्ट्स आहेत ज्या तुम्हाला अजूनही माहिती नाही, ज्या कॉन्सेप्ट्स तुमच्या मी क्लिअर करून देणार आहे. अगदी तुम्ही मग विद्यार्थी असा, तुम्ही अगदी 8, 9, 10th, 11th, 12th, BA, BCom, BSc कुठल्याही क्लासमधले विद्यार्थी असाल, तुम्ही टीचर असाल, तुम्ही पॅरेंट्स असाल, तुम्ही कोणीही असाल, तुम्हाला ज्याला ज्याला इंग्लिशची गरज आहे, ज्याला ज्याला इंग्लिश समजून घ्यायचं आहे त्या सर्वांसाठी आजचं सेशन असणार आहे. त्यामुळं भरपूर लाईक करा, भरपूर शेअर करा आणि तुमच्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचवा, कारण की सेशन अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सर्वांच्या कामाचं आहे. त्यामुळे चला पटापट शेअर करा, लाईक करा. आणि बघा आता की जाणून घ्या आणि समजून घ्या, स्क्रीनवर तुम्हाला काही सेंटेन्सेस दिसत आहेत आणि या सेंटेन्सेसमध्ये कुठलं सेंटेन्स करेक्ट आणि कुठलं सेंटेन्स इनकरेक्ट आहे. चला पटकन पहा आणि सांगा मला. बघा, पहिलं सेंटेन्स आहे की शी इज ॲन इंटेलिजंट. बघा, इथे ॲन बरोबर आहे की शी इज अ इंटेलिजंट, इथं ए बरोबर आहे. ॲन की ए दोघांपैकी कुठलं आर्टिकल वापरायला पाहिजे? चला सांगा, कुठलं आर्टिकल वापरायला पाहिजे? तर हे सेंटेन्स करेक्ट आहे की हे सेंटेन्स करेक्ट आहे? चला तुम्हाला वेळ देतोय, सांगा मला कुठलं सेंटेन्स करेक्ट आहे. मित्रांनो, या दोनही सेंटेन्सपैकी एकही सेंटेन्स करेक्ट नाही, दोनही सेंटेन्सेस चुकीची आहेत. का बरं? का बरं? ओके, का बरं? कारण जेव्हा कधीही आर्टिकल येतं, आर्टिकल हे कधीही ॲडजेक्टिव्हसाठी येत नसतं. जरी ते नाऊन किंवा ॲडजेक्टिव्हच्या आधी येतं, पण ॲक्च्युली ते ॲडजेक्टिव्हसाठी येत नसतं, ते येत असतं नाऊनसाठी. हां, चेंज होतो ॲडजेक्टिव्हनुसार किंवा नाऊननुसार, परंतु त्याची जोडी आहे, त्याचं लग्न झालेलं आहे नाऊनसोबत. जोपर्यंत ॲडजेक्टिव्हच्या पुढं नाऊन नसेल तोपर्यंत तुम्हाला आर्टिकल वापरता येत नाही. बघा, इथं कुठलंही नाऊन नाही आहे, त्यामुळं तुम्ही कधीही ॲडजेक्टिव्हच्या पुढं आर्टिकल वापरू शकत नाही. तर हे सेंटेन्सही चुकीचं आहे आणि हे सेंटेन्सही चुकीचं आहे. हो, जर या सेंटेन्समध्ये शी इज ॲन इंटेलिजंट गर्ल किंवा स्टुडंट किंवा काहीही जर असतं, जर नाऊन असतं, तर मग हे सेंटेन्स बरोबर राहिलं असतं. तोपर्यंत जोपर्यंत नाऊन नाही तोपर्यंत ही दोनही सेंटेन्सेस चुकीची आहेत. ओके, चला यानंतर सेकंड सेंटेन्स आहे. आधी समजून घ्या की तुमची इंग्लिश ग्रामरची लेवल काय किंवा तुम्हाला इंग्लिश ग्रामर किती समजून घेणं आवश्यक आहे. तुम्हाला आणखी अनेक अशा कॉन्सेप्ट्स आहेत, कारण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला काही लोकांना अनेक ओलंपियाडच्या एक्झाम्स द्यायच्या आहेत, काही लोकांना SSCच्या एक्झाम्स द्यायच्या आहेत, काही लोकांना अनेक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स द्यायच्या आहेत, कोणाला इंग्लिश स्पोकन इंग्लिश शिकायची आहे, कोणाला नीट लिहायला शिकायचं आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काही घरगुती महिला आहेत, गृहिणी आहेत, ज्यांना आपल्या मुलांना शिकवायचं आहे. अनेक गोष्टी आहेत, त्यामुळं तुम्हाला या सर्व कॉन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. बघा, दुसरी कॉन्सेप्ट, द पोएट अँड क्रिटिक हॅव
ऑर हॅज बीन ऑनर्ड. बघा इथं हॅव वापरायला पाहिजे की हॅज वापरायला पाहिजे? चला पटकन सांगा, वाट पाहतोय मी. काय वापरायला पाहिजे बेटा, हॅव की हॅज? काय वापरायला पाहिजे? बघा या सेंटेन्समध्ये आपण हॅज वापरायला पाहिजे. आणि का बरं वापरायला पाहिजे? चला व्हिडिओ फार मोठा होईल. का बरं वापरायला पाहिजे ते तुम्हाला मी माझ्या पुढच्या कोर्समध्ये सांगणार आहे. ही एकूण एक गोष्ट तुम्हाला मी शिकवणार आहे. बघा आणि जर या सेंटेन्समध्ये बघा आता या सेंटेन्समध्ये आपल्याला हॅज वापरायचं आहे कारण एकच आर्टिकल वापरलेला आहे. आणि जर बेटा जर इथं या क्रिटिक समोर सुद्धा दुसरं आर्टिकल असतं म्हणजे पोएटसाठी सेपरेट आणि क्रिटिकसाठी सेपरेट जर दोन वेगवेगळी आर्टिकल्स असती तर मग हॅज नसून हॅव वापरावं लागलं असतं. मग हे असं का बरं होतं हे मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे. चला आणखी पुढे जाऊया. आता या सेंटेन्समध्ये ही हेल्प्स द पुअर जर याला पॅसिव्ह वॉइस करायचं असेल तर मला सांगा पटकन, हे सेंटेन्स बरोबर आहे पॅसिव्ह वॉइसचं की हे सेंटेन्स बरोबर आहे? दोन सेंटेन्सेसपैकी कुठलं सेंटेन्स बरोबर आहे? चला पटकन सांगा मित्रांनो. या दोनही सेंटेन्सेसपैकी द पुअर इज हेल्प बाय हिम, द पुअर आर हेल्प बाय हिम. तर या सेंटेन्सेसपैकी जे पहिलं सेंटेन्स आहे ते चुकीचं आहे आणि जे दुसरं सेंटेन्स आहे ते बरोबर आहे. मग अनेक मुलांना प्रश्न पडेल, सर इथं पुअर तर सिंग्युलर वाटत आहे, पुअर्स तर नाही आहे सर, मग तुम्ही इथं आर का बरं वापरला? हो बेटा, द पुअर हे प्लुरल आहे. आता ते कसं प्लुरल आहे ते मी तुम्हाला माझ्या कोर्समध्ये सांगणार आहे. चला पुढे जाऊया, आणखी समजून घेऊया. आता या सेंटेन्समध्ये तुम्हाला नेमका टेन्स कोणता वापरायचा आहे? आपण गेले अनेक वर्ष टेन्स शिकतो आहोत मित्रांनो. आपला नेमका प्रॉब्लेम काय? आपण इंग्लिश नाही शिकलो, आपण इंग्लिश बद्दल शिकलो. म्हणजे आपण आपले टीचर्स आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात परंतु आपण समजून घेताना, आपण शिकताना, आपण प्रॅक्टिस करताना आपण इंग्लिश बद्दल शिकलो, इंग्लिश शिकलो नाही किंवा इंग्लिश समजून घेतली नाही तर इंग्लिश बद्दल समजून घेतलं. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट या फॉर्मेशनला समजून घेताना हाऊ टू यूज दॅट फॉर्मेशन, हाऊ टू इम्प्लिमेंट दॅट फॉर्मेशन, ते स्ट्रक्चर आपण नेमकं कसं वापरायला पाहिजे हेच आपण समजून घेतलं नाही. बघा सब्जेक्ट प्लस E1 प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस E2 प्लस ऑब्जेक्ट या पद्धतीनं जर तुम्ही इंग्लिशला लर्न करत गेले तर तुम्हाला 1 मार्क तर निश्चितपणे मिळेल. पण तुम्ही ते तुमच्या इंग्लिश स्पीकिंगसाठी, इंग्लिश रायटिंगसाठी, इंग्लिश रीडिंगसाठी, इंग्लिश लिसनिंगसाठी तुम्हाला त्याचा काहीही फारसा उपयोग होणार नाही. तुम्हाला मार्क मिळेल पण तुम्हाला याचा फारसा उपयोग होणार नाही. चला मला सांगा की जर तुमच्याकडे सेंटेन्स आहे बाय द एंड ऑफ धिस इयर शी आणि तुम्हाला वर्क हा वर्ब वापरायचा आहे, वर्क हा वर्ब वापरायचा आहे, मग तुम्ही हा वर्ब, वर्क नावाचा वर्ब कशा प्रकारे वापराल? तुम्हाला इथं ब्लँक आहे, तुम्हाला वापरायचं आहे. कुठला टेन्स वापराल? चला मला कमेंटमध्ये सांगा की इथं तुम्ही नेमका कुठला टेन्स वापराल. त्यानंतर तुमच्याकडे सेंटेन्स आहे, मला नेमका कुठला टेन्स वापरायचा आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. कमेंटमध्ये सांगा. मग नेमकं आपण जेव्हा टेन्स वापरतो तेव्हा आपली फसगत अशी होते की तुम्हाला जे एवढ्या दिवसांपासून जे तुम्ही शिकत आहात किंवा एवढ्या दिवसांपासून जे तुम्ही लर्न करत आहात, तुमचे टीचर्स तुम्हाला अत्यंत व्यवस्थित शिकवतात, सर्व टीचर्स चांगल्या पद्धतीने शिकवतात, पण आपण समजून घेताना, नेमकं टेन्सला समजून घेताना आपण त्याचा यूज बोलण्यासाठी, वाचण्यासाठी जो तुम्हाला यूज करायचा आहे तो यूज आपण करून घेत नाही. त्यामुळं तुम्हाला या प्रकारे या सर्व टेन्सेसला यूज करता येत नाही. त्यामुळं माझा आग्रह असेल की तुम्ही इंग्लिशला शिकताना, टेन्सेसला शिकताना ते या प्रकारे शिका की जे तुम्हाला वापरता आले पाहिजे. 1 मार्क्स मिळवणं अत्यंत सोपं आहे पण तुम्हाला ते वापरता आले पाहिजे. मी वाट पाहतोय, तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की नेमकं याचा आन्सर तुम्हाला काय लिहिता येईल. तर मित्रांनो बघा, जर तुम्हाला या सर्व गोष्टी नीट जमत नाहीत, जर तुमच्या अनेक कॉन्सेप्ट्स आहेत, ज्या इंग्लिशच्या अनेक कॉन्सेप्ट्स तुमच्या क्लिअर नाहीत आणि अनेक प्रॉब्लेम्स आहेत जे तुम्हाला इंग्लिश वाचताना, लिहिताना किंवा बोलताना येतात, त्या सर्व प्रॉब्लेम्सवर उपाय आपण घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी बेसिक इंग्लिश ग्रामर कोर्स. बेसिक इंग्लिश ग्रामर कोर्स ज्यामध्ये तुम्हाला मी अनेक गोष्टी शिकवणार आहेत. बघा, नेमकं इंग्लिशमध्ये 4 प्रकारच्या स्किल्स असतात
आणि आपण इंग्लिशला शिकताना ते उलट्या पद्धतीने शिकतो. का बरं उलट्या पद्धतीने शिकतो? कारण कुठलीही लँग्वेज जी असते ती या क्रमानं शिकायला पाहिजे. म्हणजेच इंग्लिशला शिकताना आपण इंग्लिशला भरपूर ऐकायला पाहिजे, मग इंग्लिशला बोलण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, त्यानंतर रीडिंग आणि त्यानंतर रायटिंग हा कुठल्याही भाषेला शिकण्याचा क्रम असावा आहे. तर जर तुम्हाला इंग्लिशमध्ये परफेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला आता नवीन पद्धतीने इंग्लिशकडे पाहावं लागेल. इंग्लिशला अगदी सुरुवातीपासून, अगदी ABC पासून, ABC मीन्स अगदी तुमच्या बेसिक लेवलपासून तुम्हाला इंग्लिशला जर समजून घ्यायचं असेल तर आपण तुमच्यासाठी हा इंग्लिश ग्रामरचा कोर्स घेऊन आलो आहोत. मग या कोर्समध्ये काय काय असणार आहेत, काय काय कंटेंट असतील, आपण कोणकोणत्या मुद्द्यांवर भर देणार आहोत. तसं तर आपण एवढ्या मुद्द्यांवर भर देणार आहोत की तुम्हाला या एका व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही, पण तरी आपण प्रयत्न करू. बघा बेटा, बोलताना, लिहिताना, वाचताना किंवा इंग्लिशमध्ये तुम्हाला परफेक्ट होताना सगळ्यात महत्त्वाचा जो तुमचा इश्यू येतो, तुमच्याकडे ओकॅब्स नसतात, तुमच्याकडे ओकॅब्युलरी तुमची कमजोर आहे, तुमच्याकडे शब्दच नाही आहेत. ते शब्द तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. तुम्हाला अनेक शब्द प्रोव्हाइड केले जातील, ज्या शब्दांचा यूज कसा करायचा तुमच्याकडून तो यूज करून घेतला जाईल. कारण शब्द हे पाठ करायचे नसतात, ते यूज करायचे असतात. एखाद्या आजीला फॅन म्हणजे पंखा असतो हे कुणीही सांगितलेलं नाहीये, पण तरी त्याला आजीला कळतं की फॅन म्हणजे पंखा आहे, बिकॉज तिनं अनेक दिवसांपासून त्या फॅनला फॅनच म्हटलंय, त्यामुळं ती आजी सुद्धा फॅनला फॅन म्हणते. म्हणजेच तुम्हाला त्या सर्व शब्दांची सवय करावी लागेल आणि एकदा का तुम्हाला त्या शब्दांची सवय झाली तर मग तुम्ही अगदी सहज बोलू शकाल, लिहू शकाल, वाचू शकाल, ऐकू शकाल. स्पेलिंग्स, आपली स्पेलिंग्स खूप चुकतात आणि पुन्हा तोच प्रॉब्लेम आहे, कारण की स्पेलिंग्स ही लर्न करायची नसतात. तुमच्या हाताला स्पेलिंग्सची सवय व्हायला पाहिजे. लिहिताना तुम्हाला वाटायला पाहिजे की हे चुकलं, आणि हे कधी होईल, तुमची जेव्हा प्रॅक्टिस वाढेल, ती प्रॅक्टिस तुमची आपण घेऊ. आणखी एक मोठा प्रॉब्लेम येतो, तो येतो प्रोनाउन्सिएशनचा. आता ॲक्च्युली तुम्ही जेव्हा याला म्हणता तेव्हा हे प्रोनाउन्सिएशन नाही आहे किंवा प्रनन्सिएशन आहे. प्रनन्सिएशन, याला आपण प्रोनाउन्सिएशन म्हणतो. तर आणि हाच वर्ड जेव्हा प्रोनाउन्स करणे आणि प्रोनाउन्सिएशन या दोघांमधला फरक समजून घ्या. म्हणजेच तुमचे अनेक शब्दांचे प्रोनाउन्सिएशन तुमचे क्लिअर नसतात, ते प्रोनाउन्सिएशन तुमचे क्लिअर करून दिल्या जातील. तुम्हाला सेंटेन्सचे स्ट्रक्चर्स शिकवल्या जातील की सेंटेन्स नेमकं कशा प्रकारे स्ट्रक्चर होतं. सब्जेक्ट, प्रेडिकेट, सब्जेक्टमध्ये काय काय असतं, कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या सब्जेक्टमध्ये येऊ शकतात, प्रेडिकेटमध्ये काय काय येतो, ऑब्जेक्ट काय असतो, कॉम्प्लिमेंट काय असतो, या सर्व गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील. अँड प्रॅक्टिकल युजेस ऑफ टेन्सेस, टेन्सेसचा प्रॅक्टिकल यूज, 2500हून जास्त सेंटेन्सेसची प्रॅक्टिस तुमची करून घेतल्या जाईल. हो बेटा, 2500हून जास्त सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करून घेतल्या जाईल. तुमची टेन्सेसची अनेक टेस्ट होतील, रोज तुमची टेस्ट होईल. यस, रोज तुमची टेस्ट होईल. आणि टेस्ट कशी असेल, ऑब्जेक्टिव्ह बेस्ड टेस्ट असेल, ज्यामध्ये खऱ्या अर्थानं कुठला टेन्स कसा वापरायचा याचं तुम्हाला प्रॅक्टिस या टेस्टच्या माध्यमातून करून दिल्या जाईल आणि म्हणून प्रॅक्टिस करून घेतल्या जाईल. फक्त इंग्लिशची प्रॅक्टिस होईल असं नाही आहे, तुम्ही तुमच्या स्वतःच्या लँग्वेजमध्ये कशा प्रकारे स्वतःला प्रेझेंट करू शकता, म्हणजे पब्लिक स्पीकिंग सुद्धा तुम्हाला इथं प्रॅक्टिस करून घेतल्या जाईल. पब्लिक स्पीकिंग जमलं पाहिजे, तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स डेव्हलप व्हायला पाहिजे. आणि या सर्वांसाठी आपण एक कोर्स लॉन्च केला आहे, जो कोर्स आपण आधी बोललो होतो तो 45 दिवसांचा असेल, पण आता हा कोर्स असणार आहे 50 दिवसांचा. कोर्स असेल 50 दिवसांचा, परंतु तो तुमच्यासाठी 4 महिने, 4 मंथ ॲक्सेसेबल असेल. 4 महिन्यापर्यंत तुम्ही त्या कोर्सचा स्टडी करू शकाल. 4 महिन्यापर्यंत तो तुम्हाला तुमच्या ॲपवर अवेलेबल असेल, त्यामुळं काहीच काळजी करण्याची गरज नाही. तो कोर्स तुम्हाला 4 महिन्यांपर्यंत अवेलेबल असेल. रोज क्लास असेल आणि रोज त्या क्लासवर टेस्ट असेल. आठवड्यातून 2 दिवस डाऊट क्लिअरिंग सेशन्स असतील. आठवड्यातून 2 दिवस डाऊट क्लिअरिंग सेशन्स असतील. रोज तुम्हाला एक क्लास, रोज तुम्हाला क्लासचा एक व्हिडिओ मिळेल, त्यावर रोज एक टेस्ट होईल आणि आठवड्यातून 2 दिवस लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन्स असतील, ज्यामध्ये तुम्ही मला डायरेक्टली तुमचे डाऊट्स विचारू शकता. ते डाऊट्स तुमचे मी क्लिअर करून देईल. आठवड्यातून 2 डाऊट क्लिअरिंग सेशन्स असतील.
तुम्हाला ग्रामरच्या नोट्स मिळतील, जो टॉपिक तुम्हाला शिकवला जाईल त्या टॉपिकच्या नोट्स तुम्हाला तिथं PDF मध्ये अवेलेबल असतील। त्यानंतर अनेक वर्ड गेम्स, तुमचं वर्ड किंवा वोकॅब्युलरी डेव्हलप करण्यासाठी अनेक वर्ड्स गेम्स तुम्हाला प्रोव्हाइड करून दिल्या जातील। पब्लिक स्पीकिंगची प्रॅक्टिस, की लोकांना प्रेझेंट कसं करायचं, लोकांसमोर प्रेझेंट कसं करायचं किंवा लोकांसमोर कसं प्रेझेंट व्हायचं याची तुम्हाला पब्लिक स्पीकिंगची प्रॅक्टिस किंवा तुम्हाला शिकवलं जाईल। तुम्हाला अनेक डेमो दिले जातील, अनेक नोट्स दिल्या जातील, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला शिकवलं जाईल पब्लिक स्पीकिंग। म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स लेवल कसा बूस्टअप करायचा आहे, कसा बिल्डअप करायचा आहे यावर काम केलं जाईल। आणि हो, इंग्लिश स्पीकिंग सुद्धा आपण बिगिनर्स लेवलचं इंग्लिश स्पीकिंग सुद्धा घेणार आहोत बेटा। ॲक्च्युली हा कोर्स असणार आहे बेसिक इंग्लिश ग्रामर कोर्स, बेसिक इंग्लिश ग्रामर कोर्स। आणि या कोर्समध्ये तुम्हाला आम्ही एक्स्ट्रा देतो आहोत। हा बेसिक इंग्लिश ग्रामर कोर्स आहे, पण यामध्ये आपण एक्स्ट्रा तुम्हाला बिगिनर्स लेवलचं इंग्लिश स्पीकिंग तुम्हाला आम्ही फ्रीमध्ये देतोय, की तुम्हाला बेसिक लेवलच्या इंग्लिश स्पीकिंगच्या कॉन्सेप्ट किंवा इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस तुम्हाला फ्रीमध्ये करून देण्यात येईल। त्यामुळं बेसिक इंग्लिश ग्रामर प्लस बिगिनर्स लेवलचं इंग्लिश स्पीकिंग या दोन गोष्टी तुम्हाला एकत्र मिळणार आहेत आणि त्याही अगदी कमी किमतीमध्ये। आता बोलूया थोडं किमतीबद्दल, की याची किंमत किती असणार आहे। फक्त याची किंमत असणार आहे बेटा 999 रुपये। फक्त 999 रुपयाला हा कोर्स आपण अवेलेबल करून देतो आहोत। 999 रुपयाला ही जी इन्व्हेस्टमेंट आहे, हा खर्च नाही आहे, ही फीज नाही आहे, ही इन्व्हेस्टमेंट आहे। तुम्ही तुमच्या इम्प्रूव्हमेंटसाठी केलेली फक्त 999 रुपयाची इम्प्रूव्हमेंट आहे, 999 रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे। आणि एकदा इन्व्हेस्ट करा आणि तुमचं बेसिक इंग्लिश ग्रामर क्लिअर करून घ्या आणि त्यानंतर आपण ॲडव्हान्स, इंटरमिजिएट या सर्व कोर्स आपण लॉन्च करू, ज्यामध्ये तुम्हाला आणि या कोर्सच्या मेंबर्सला पुढच्या कोर्समध्ये कन्सेशन असेल, निश्चितपणे कन्सेशन असेल, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही। तर तुम्हाला हा कोर्स आपण फक्त 999 रुपयाला अवेलेबल करून दिला आहे। तर आता हा कोर्स मिळणार कुठे, हा कोर्स मग कुठून परचेस करायचा आम्ही, तर तो कोर्स परचेस करण्यासाठी बघा, तो कोर्स कुठून परचेस करायचा, तर त्या कोर्सला तुम्ही ॲपमध्ये जायचं। तुम्हाला ॲपमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल, तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल बघा। हा पहिला इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल ॲपला डाउनलोड केल्यानंतर। ॲपची लिंक आणि कोर्सची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते तुम्ही पाहून घ्यायची। तर तुम्ही ॲपमध्ये गेल्यावर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तुम्हाला काय करायचं बेटा, तुम्हाला इथं स्टोअर सेक्शनला क्लिक करायचं आहे। बघा, नीट समजून घ्या, स्टोअर सेक्शनला क्लिक करायचं आहे। तुम्ही स्टोअर सेक्शनला क्लिक केले की तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल, सेकंड इंटरफेस। यामध्ये तुम्हाला दोन कोर्स दिसतील। एक कोर्स दिसेल तुम्हाला टेस्ट सिरीजचा, ज्या मुलांना टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल 500 रुपयाला त्यांनी टेस्ट सिरीज जॉईन करायची 12वीची। आणि दुसरा कोर्स तुम्हाला आणखी अपलोड केला नाही त्यामुळे तुम्हाला तो दिसत नाहीये। तर इथं तुम्हाला एक दुसरा आणखी एक कोर्स दिसेल, जो असेल तुमचा बेसिक इंग्लिश ग्रामरचा कोर्स, जो तुम्हाला परचेस करायचा आहे। हा बेसिक इंग्लिश ग्रामरचा कोर्स तुम्हाला असणार आहे इथं 2000 रुपयाचा कोर्स आपण फक्त तुम्हाला 999 रुपयाला अवेलेबल करून देतो आहोत। फक्त 999 रुपयाला हा तुम्हाला 2000 रुपयांचा कोर्स अवेलेबल असेल। काय करायचं आहे, स्टोअर सेक्शनला जायचं। मग इथं तुम्हाला हा अशा प्रकारचा इंटरफेस मध्ये तुम्हाला इथं दिसेल बेसिक इंग्लिश ग्रामरचा कोर्स, त्याला क्लिक करायचं आणि तिथून तुम्ही पेमेंट करू शकता। ज्या लोकांकडे फोन पे, गुगल पे, पेटीएम या सर्व गोष्टी असतील, मोबाईल बँकिंग असेल, त्यांनी 999 रुपये तिथून परचेस करायचे आहेत। आणि ज्या लोकांकडे फोन पे, गुगल पे किंवा कुठल्याच प्रकारचं इंटरनेट बँकिंगची व्यवस्था नाही आहे, त्या लोकांनी मला कॉल करायचा। माझा नंबर मी तुम्हाला दिलेला आहे, ज्यांच्याकडे नंबर नाही त्यांनी नंबर नोट करून घ्या, 9763261058 हा नंबर आहे। ज्या लोकांकडे नाही त्यांनी नोट करून घ्या, किंवा खाली बॉटम लाईनमध्ये माझा नंबर तुमच्या समोर आहे 9763261058 या नंबरला कॉल करायचा। ज्या लोकांकडे फोन पे, पेटीएम किंवा कुठल्याच प्रकारचं इंटरनेट बँकिंग नाही, त्या मुलांनी मला इथं कॉल करायचा आणि मी तुम्हाला माझ्या नंबरवरून त्या कोर्सला ॲक्सेस करून देईल।
पुन्हा एका ज्या लोकांकडे पेटीएम वगैरे आहे किंवा इंटरनेट बँकिंग आहे, फोनपे, गुगल पे, पेटीएम, त्या मुलांनी इथून कोर्स परचेस करायचा आणि ज्या मुलांकडे अशा कुठल्याच प्रकारची व्यवस्था नाही त्या मुलांनी मला कॉल करायचा, मला कॉल करून मला सांगायचं, मी त्यांना इथून माझ्याकडनं ॲक्सेस करून देईल, त्यांनी मला पेमेंट करायचं, मी त्यांना ॲक्सेस करून देईल। तर अशा प्रकारे आपण हा कोर्स लॉन्च केला आहे। ज्या मुलांना काहीही शंका असेल त्यांनी मला कॉल करायचा आणि या सर्व गोष्टी समजून घ्यायच्या। चला लवकरात लवकर, कारण आपण या कोर्सला जी आपण 1000 रुपयांची जी सूट दिली आहे ती सूट अगदी फक्त पुढच्या 8 दिवसांपर्यंत असेल, नंतर ती सूट राहणार नाही। त्यामुळे आजच या कोर्सला परचेस करा आणि तुमच्या